36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाच्या विरोधामध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी हातामध्ये विविध फलक आणि बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे. मोर्चादरम्यान उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितलंय की विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज अत्यंत अन्यायकारक असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतोय. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडतंय. गोरगरीब, दलित आणि पीडित कुटुंबातील मुलांचे भवितव्य यामुळे अंधकारमय होत आहे. धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर पेपर फोडून मोठ्या नोकऱ्या हस्तगत करत असतील तर सामान्यांनी न्याय कोणाकडे मागावा? लोकशाहीमध्ये प्रश्न चर्चेने सुटले पाहिजेत, मात्र सरकार चर्चेला तयार नसल्यानं देशामध्ये हुकुमशाही आहे की काय असा संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. तर या आंदोलनादरम्यान निदर्शक आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी ठाम मागणी केली आहे. तसेच मानसिक तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी आणि पेपरफुटीतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असं आवाहन करण्यात आलंय. याच विद्यार्थ्यांमधून देशाचे वैज्ञानिक नेते आणि सनदी अधिकारी घडणार आहेत. त्यामुळे पारदर्शक परीक्षा घेऊन लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणं गरजेचं आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. या भव्य मोर्चाला विविध लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आमदार गजानन भाऊ लवटे, रामेश्वर भाऊ अभ्यंकर, महेंद्र भाऊ दीप्ती, प्रमोद भाऊ दाळू, प्रेम भाऊ बोके, रमेश भाऊ सावळे, बाळासाहेब गोंडस्वर, चेतन गीते, कैलास शिरसाट, मनोज लहुपजाग, सुरेंद्र भाऊ वानखडे, बाबाराव खोब्रागडे, विलास भाऊ पवन पगार, अजय डोंगरे, भास्कर शेरकर, सुरेश इंगळे, संजय अभ्यंकर, अस्मिता अभ्यंकर, सिद्धार्थ भाऊ सावळे, मनोज भाऊ मेळे, महेश खारुळे, सीमा बोके, प्रदीप भाऊ येवले, प्रदीप देशमुख, अन्सारी परवीन आणि पेटकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता. दरम्यान आमचा राजीनामा हा जर सगळ्यात पहिला दिला गेला असता तर एक आमची बहीण, आमची मुलगी हे आपल्यापासून वाचली असती आणि हिचा जीव गेला नसता, ही आपल्यामध्ये राहिली असती, हिने पण आपल्यासोबत आनंद व्यक्त केला असता. परंतु आपली ही बहीण, आपली मुलगी यामध्ये शहीद झाली. तिचं हे मरण व्यर्थ होणार नाही आणि शासनानं आणि सरकारनं एका माणसाचा राजीनामा मागण्यासाठी जर एवढी मोठी जनता जंतर मंतरवर आणि पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात, पूर्ण राष्ट्रात जर त्याचा राजीनामा मागण्यात असेल तर तो एवढा मोठा VIP माणूस नाही, त्याचा राजीनामा देऊन सगळं मोकळं झालं असतं आणि एका बहिणीचा जीव वाचला असता, एका आपल्या मुलीचा जीव वाचला असता. म्हणून माझं सरकारला म्हणणं आहे यांचा राजीनामा म्हणजे अधिकार आहे. माझा अधिकार मोर्चा काढून आंदोलन करून भाषणाचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा ते वापर करत होते. अशा शांततामय आणि शिकलेल्या हुशार विद्यार्थ्यांवर त्यांची प्रचंड ताकद आहे, त्या मुलांच्या मानसिकतेची. अशा शांततेच्या मार्गाने आपलं म्हणणं मांडणाऱ्या लोकांवर, विद्यार्थ्यांवर सरकारने जर लाठीचार्ज केला, खास करून मोदी सरकारच्या या पोलिसांनी, तर तो निषेधार्थ आहे. त्याचा आम्ही कडक शब्दात निषेध हा राजीनामा दिलाच पाहिजे. कारण की आज देशामध्ये उपोषण चालू आहे, अराजकताची परिस्थिती आहे. हे जर परिस्थिती राहिली तर विद्यार्थ्याची एक मानसिक संतुलन बिघडून जाईल, माणसाची त्याची मानसिकता बिघडून जाईल. जे विद्यार्थी, देशाची जे प्रतिमा असते, देशाचा विद्यार्थी जो आहे, हा देश विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. जे विद्यार्थी आहे तर हा देश आहे. पण या विद्यार्थ्याला जर तुम्ही खच्चीकरण करत असाल, 300-400 लोक स्वतःहून आपले कलेक्टर बनवत असाल किंवा या पेपर हा फुटून खरोखर तुम्ही स्वतःचे लेकरं लावत असाल, तुम्ही तुमचे हे गरीब लोक आणि मध्यमवर्गीय लोक, तुमचे मंत्री संत्री लोकांचे लेकरं विदेशात पडतात आणि आमच्या गरीबाच्या लेकरं आपल्या लढत राहतात. आणि ह्या लढ्यामध्ये जर तुम्ही जर याचं नुकसान करत असाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. इन्कलाब इन्कलाब, भारत माता की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपति शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुले की. जय भीम. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.